तर मागच आपण बघितलं ऑफिशियल मोबाईल फोटोशॉप बीटा सेम पीसी फोटोशॉप सारखा, त्याच्यावर आपण टोटल प्रॉपर व्हिडिओ पण आणला आणि त्याला तुम्ही भरमसाठ ढीग प्रेम दिला। तर त्याची आपण जरा इन्फॉर्मेशन जरा इंटरफेस आपण बघितलेला, जरी कोण अजून बघितलं नसेल व्हिडिओ तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली, चेक जाऊन करू शकताय। तर भरपूर चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केले, पण अजून काही गोष्टी भरपूर राहिल्यात त्या जर आपण आज पण बघूयात। तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की यामध्ये पीएचडी ओपन पण करता येते आणि एडिट पण करता येते। तर आता आपण सविस्तर बघत आपली पीएचडी आहे तर ती ओपन पण कशी करायची, एडिट पण कशी करायची आणि जरा भरपूर लेअर पॅनलचा पण भरपूर डीप विषय आहे जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला नव्हता, तर तो आपण ह्या ट्युटोरियलमध्ये बघणार आहे बेसिक ते ॲडव्हान्स। तर त्यासाठी आजच्या व्हिडिओला लाईक करा, इंस्टाग्रामला फॉलो, इंस्टाग्रामच्या ब्रॉडकास्ट चॅनलला नक्कीच तिकडे पण जॉईन फॉलो करा, त्याचबरोबर टेलिग्रामला पण जॉईन करा आणि या चॅनलवर नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाकी राहिला विषय आपल्या क्लासचा, तर येत्या 11 जुलैपासून आपली बॅच सुरू होते भावांनो। ऑलरेडी आपण बॅच लॉन्च केल्या, भरपूर फास्ट ॲडमिशन व्हाल्यात पण, आणि प्रत्येक बॅचला तुमचा ढीग सपोर्ट असतो माहितीच आहे तुम्हाला। नक्कीच जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा, भरपूर कमी सीट्स उरल्यात आणि भरपूर फास्ट ॲडमिशन व्हाल्यात। ओके, फोटोशॉपची जी काय बॅच आहे ती तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन माहितीच आहे, प्रत्येक व्हिडिओला तुम्ही बघतायच की बाबा 20-22 दिवसांचा क्लास असतोय, ऑनलाईन क्लास असतोय, रोज संध्याकाळी 1.5 तास आपला क्लास असतोय, 7 ते 8.5 1.5 तास प्लस जो काय क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग भेटलं जाते आपल्याला, ते कायमचं तुमच्याकडे राहील, प्रॅक्टिस करू शकताय बघून चांगल्या प्रकारे। 3 सॉफ्टवेअर आपल्याकडे भेटतील, फोटोशॉप, इलस्ट्रेटर, फिल्मोरा, त्याचबरोबर 45 ते 50 GB मोठा डाटा भेटेल। क्लास सुरू असताना भरपूर काय मटेरियल भेटणार, क्लास झाल्यानंतर एडिटेबल फाईल, पीएचडी फाईल, टिप फाईल्स, भरपूर काय गोष्टी भेटतील, तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट पण भेटेल। बाकी फोटोशॉप बेसिक ते ॲडव्हान्स 5-6 दिवस शिकून त्यात सगळ्या प्रकारचे डिझाईन, बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, ऑल टाईप, फॉग, क्रिएटिव्ह, सिनेमॅटिक सगळं, त्यानंतर ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन, फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी, असा सिक्वेन्स आहे बेसिक टू ॲडव्हान्स। बाकी राहिला विषय मोबाईलच्या क्लासचा, मोबाईलचा क्लास पण एकदम टॉप आहे, तो रेकॉर्डेड क्लास भेटतोय, म्हणजे गेल्या काही महिन्यात आपली ती बॅच झाल्या मोबाईलची। तर तो विषय कसा आहे की एक व्हिडिओ 1.5 तासाचा, ते तुम्हाला 25 दिवसांचा 25 व्हिडिओ एकदम भेटतील व्हॉट्सअपला, त्यात तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स सगळं भेटेल। मोबाईलचा विषय कसा आहे, फोटो पे ॲप्लिकेशन बेसिक ते ॲडव्हान्स शिकून त्यात सगळ्या चांगल्या प्रकारे डिझाईन आहेत विषय। पिक्सल लॅबमध्ये चांगल्या प्रकारे डिझाईन शिकवल्या, बेसिक ते ॲडव्हान्स शिकून, इन्फायनाईट पेंटरमध्ये कॅलिग्राफी आहे, लाईटरूममध्ये इफेक्ट्स आहेत, व्हिडिओ एडिटिंग आहे, भरपूर काइन मास्टर 3, इनशॉट 3 मध्ये व्यावहारिक गोष्टी आहेत आणि भरपूर अजून एक्सटर्नल डीप ॲप्लिकेशन्स आहेत। ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे त्यांनी नक्कीच मोबाईलचा करा, ज्यांच्याकडे पीसी लॅपटॉप कोणतेही असेल काही तर नक्कीच त्यांनी पीसी लॅपटॉपचं करून टाका, ॲडव्हान्स लेवलला एवढ्या कमी फीमध्ये होऊन जाईल। ओके, कॉन्टॅक्ट करा, दोघांसाठी पण एकच नंबर आहे, सविस्तर बोलूयात। तर पहिल्यांदा तुम्हाला मी फोटोशॉपमधली पीएचडी दाखवतो आणि तीच आपण ओपन करून आपले मोबाईलमध्ये एडिट कशी करू शकतो हे पण दाखवतो। तर इथं बघू शकता प्रॉपर लेवलला ही जी काय आपली पीएचडी आहे ओव्हरऑल संपूर्ण बेसिक ते ॲडव्हान्स बघू शकता, खालनं बॅकग्राऊंडची लेअर, त्यानंतर अजून काही गोष्टी आपण बॅकग्राऊंड क्रिएटसाठी एम्प्टी लेयर्स घेतल्यात, त्यानंतर मग व्हायब्रन्स, ब्राईटनेस, काही आपले इमेजेस आहेत त्या ग्रुपमध्ये टाकल्यात, त्यानंतर शॅडो बिडो लावला आहे आणि कॅमेराचा भरपूर काही वापर आहे। तर ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ऑलरेडी घेतल्यात, इथं तुम्हाला सगळ्या दाखवलं आणि हीच आपण पीएचडी आपल्या मोबाईलमध्ये ओपन करणार, ती कशी वर्क करते, स्मूथ वर्क करते का नाही किंवा काय विषय आहे हे सगळं आपण बघणार आहे। आणि नक्कीच हे का आपण करावलं, एक प्रकारे एक एक्सपेरिमेंट म्हणू शकताय, प्रयोग म्हणू शकता, जेणेकरून भविष्यात आपल्याला ह्या ॲप्लिकेशनवर टॉपचं बॅनर करायला जमत्यात काय, टॉपचं बॅनर करायला येत्यात काय ह्यासाठी। ओके, बाकी तुमचा ढीग फुल सपोर्ट पाहिजे बघा, असंच काहीतरी नवीन आपण करत असतोय। तर चला फायनल जाऊयात आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर, तिथं बेसिक ते ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी बघूयात। तर इथं बघू शकता आपण आले ऑफिशियली आपल्या मोबाईलच्या फोटोशॉप ॲप्लिकेशनमध्ये। पुन्हा एकदा सांगतो ह्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या, ड्राय लिंक आरामात डाउनलोड करा, इन्स्टॉल करा, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्यासाठी। पीएचडी ओपन याची करायची आहे, नॉर्मल प्रोसेस आहे, लई काय अवघड नाही, या प्लसवर एक क्लिक मारायचं आहे। आता इथं आपल्याला क्रिएट कॅनव्हास करायचं नाही, ॲड बीड फोटो करायचं नाही, डायरेक्ट जरा खाली यायचं आहे आणि मी म्हणलेलं बघा ब्राउज, हे ब्राउज कुठं ओपन होतं माहिती आहे काय, आपल्या फाईल मॅनेजरमध्ये डायरेक्ट ओपन होते, म्हणजे फाईल मॅनेजरमध्ये ज्या काही गोष्टी असतील तर त्या सगळ्या इथे येतील तुमच्या, जसं की पीएचडी असेल, टिप फाईल असेल, जेपीजी असेल, पीएनजी असेल, तर तिथनं सगळं ब्राउज करायचं। आणि त्यानंतर आपली जी काय फाईल मॅनेजरमध्ये जी काही गोष्ट आता बर्थडे 3, तिथं पण नाव आपलं बर्थडे 3 होतं, आता हीच आपण एक प्रकारे 78 MB आपली आई टिप फाईल पीएचडी फाईल सेमच असते। तर हे ओपन करूयात, काय आपला रीडिंग टिप फॉर्मॅट्स होईल, भरपूर काही गोष्टी जरा उगच, आणि चांगल्या प्रकारे तुम्ही जरा उगच वेळ दिला याला, नक्की जे फोटो पे एवढं लॅग करत नाही, सगळ्या प्रोसेस आरामात होत्यात। आपला मोबाईल चांगला पाहिजे तर लय जण म्हणतात मोबाईल कोणता घ्यायचा एडिटिंगसाठी, एक नंबर ऑप्शन मी तुम्हाला सांगतो, लय पण जास्त बजेट नाही, लय पण कमी नाही, OnePlusचा घ्यायचा, कुठला पण घ्या, टॉपचा आहे बघा। आणि OnePlusचा जरी घेतला तरी त्यात तुम्हाला रेडमीचं फाईल मॅनेजर घ्यायला लागते,
किंवा अजून कुठलं जे काही ZRCवरती नाही तर ते घ्यायला लागतंय, कारण का त्याशिवाय चालत नाही काम आपलं एक्स्ट्रॅक्टचं. बघू शकता टॉपची आपली टिप फाईल ओपन झालेली आहे. टाळवांस आता आपण लेअर वाईज सगळं बघूयात. आता लेअर कुठं आहेत जे मी मागच्या व्हिडिओला मग सांगितलं नाही तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात लेअर कुठे आहेत. ही जे काय नाही विषय हा पॉइंटर हा आपण काय केलं तर फक्त असं बघितलेलं प्रॉपर असं असं वर खाली नाही. या जर तुम्ही ड्रॅग केला का नाही सगळं ओपन होते बघा. विषय हार्ड आणि खतरनाक लेवल आहे. तर ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट आपण सेट करू शकतोय. त्यानंतर इथनं ऑपेसिटी ब्लेंड मोड तर टॉपचं आहेत बघा सगळं. मी म्हणल्याप्रमाणे नॉर्मल टू ल्युमिनिसिटीपर्यंत सगळं A to Z सगळं ब्लेंड मोड्स आहेत. आणि बॅकग्राऊंडमध्ये तो फरक पण बघायला तुम्ही बघू शकताय काय काय वाले काय काय आणि सगळं बघा टॉपचा विषय. ओके फक्त मी तुम्हाला दाखवले पहिल्यांदा. त्यानंतर एडिट मास्क बिस्क पण लावा येते. त्यानंतर आता बघा लेअर वाईज संपूर्ण आपली पहिली बॅकग्राऊंडची लेअर आहे. त्यानंतर इथं बघू शकता आपली कलरफुल लेअर आपण घेतल्या. इथं आता 3 डॉट्सवरनं याला तुम्ही भरपूर काही ऑप्शन्स करू शकताय सेट बघा. हे आपण ऑप्शन बघितलंच नाही त्यामुळे रिमिनेम म्हणजे या लेअरचं नाव तुम्ही परत टाकू शकता काय पाहिजे ते. त्यानंतर इथं हाईड करू शकता त्या लेअरला. त्या डोळ्या इथनं पण या डोळ्यानं हाईड होते सोडा. त्यानंतर मग इथनं लॉक करू शकता. इथं क्लिप टू लेअर. हे क्लिप टू लेअरचा विषय काय माहिती आहे का टेक्स्चर मारू शकता कोणत्या पण टेक्स्टला. जर वर असेल तर ते आपण बघूयात सोडा. त्यानंतर इथं कॉपी लेअरची कॉपी डुप्लिकेट लेअर. त्यानंतर लोड ॲज सिलेक्शन आहे. कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट इथनं पण करू शकता. मर्ज डाऊन करू शकता डायरेक्ट खाली. मर्ज विजिबलमध्ये सगळेच एका क्लिकमध्ये सगळं विजिबल होते. मर्ज विजिबल. त्यानंतर ट्रान्सफॉर्म पण करू शकता बघा. भरपूर ऑप्शन्स आहेत चेकआउट करा. त्यानंतर इथं बघू शकता ब्रश बीश मारलेला इथं बघू शकता. प्रॉपर आपण जे काय संपूर्ण टेक्स्टिंगचा भाग घेतला आहे. याचा ब्लेंड मोड तिनं आपण चेंज केला आहे. ओव्हरले गेला इथं पण ओव्हरले आला आहे बघा टॉपचा विषय. त्यानंतर मग इथनं व्हायब्रन्स तिनं आपण सेट केलं. तर व्हायब्रन्स तिनं आता प्रॉपर लेवलला तुम्ही इथं ॲक्सेस त्याचं करू शकताय जसं पाहिजे तुम्हाला त्या प्रकारे. इंटेन्सिटी तीन त्याची बाहेर नव्हती तुम्ही करू शकताय. ओके त्यानंतर इथं बघू शकताय ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट जरा सेट कसा केला आहे बघा. इथं ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट मी लो केला इथं पण आला आहे लो. त्यानंतर मग इथनं आपले इमेजेस घेतल्यात काही. त्यानंतर आपलं शॅडो सेक्शन आहे. त्यानंतर इथं आपला भाग काही गोष्टी आहेत बघू शकता. इथं बघा आता हे टेक्स्ट आहे बघा आणि हे टेक्स्चर आपण क्लिप केलेलं. तर हा भाग मी तुम्हाला समजून सांगायचं म्हटलेलं. कोणतं पण टेक्स्चर असलं तर आता मी इथनं अनक्लिप करतो. अनक्लिप केल्यावर बघू शकता हे असं संपूर्ण टेक्स्चर याला ब्लर मारलेला आहे आपण त्या टेक्स्चरला. ओके आणि तेच आपण प्रॉपर टेक्स्चर बघितलं मोठं करून तर त्याला जर तुम्ही 3 डॉट्सवरनं क्लिक केला आणि क्लिप केला की प्रॉपर ते आता हा ग्रुप आहे. ह्या ग्रुपमध्ये जसं की नेता आणि लोक असं 2 टेक्स्ट आहेत. तर लोक नेता असं मग त्याला ते संपूर्ण टेक्स्चर बसलं ग्रुपमध्ये असल्या कारणामुळे. कसलं टॉप आहे बघा. विषय हार्ड आहे हो खतरनाक. त्यानंतर आपली मेन इमेज आपली टॉपची. त्यानंतर याला एक्सपोजर लावले आपण. काही गोष्टी यात आलेल्या नाही आहेत पण काही गोष्टी आल्यात जसं की एक्सपोजर ब्राईटनेस व्हायब्रन्स आला आहे. पण अजून काही गोष्टी यायच्या आहेत. गायडेड मॅप ते जरा बघा कसं काय होतं त्याने अपडेट करायला अजून बेस्ट लेवलला. त्यानंतर मग इथं आपण विजय जन्मदिनाच्या शुभेच्छा दिन सगळं जे काय तर ते टेक्स्टिंग येत आहे. तुम्ही एडिट पण करू शकताय. डबल क्लिक मारून ते चेकआउट करा. 3 डॉट्सवरनं तुम्ही प्रॉपर लेवलला भरपूर ऑप्शन्स आहेत ते चेकआउट करू शकताय. ओके डन. त्यानंतर इथं प्रॉपर्टी लेअरमधनं तुम्ही टेक्स्ट ऑप्शनमधनं एडिट टेक्स्ट केला तरी चांगल्या प्रकारे एडिट होतं ते. ओके नॉर्मल विषय आहे. ओके तर यावर अजून सविस्तर आपण ट्युटोरियल आणत फक्त ओळख बघावली याची. ओके आणि फायनल इफेक्ट मग एक्सपोजर व्हायब्रन्स सगळं आले बघा. इथं कसा वाटला विषय टॉपचा आहे का नाही विषय नक्की सांगा. तर लवकरात लवकर आपण ह्यावर ट्युटोरियल आणावं का नको कोणता आणावं कसा आणावं काय पाहिजे PhD पाहिजे कोणती पाहिजे कशी पाहिजे तुम्हाला सोपं सगळ्यात कसं जाईल काय जाईल. फोटोपिया म्हणलं तर फोटोपियावर आपण कंटिन्यू करूयात. इकडं म्हणलं तर इकडं आपण येऊ शकतोय. बाकी भरपूर इकडं अजून अपडेट होणार आहे. जर अपडेट झालंय तर खतरनाक विषय आहे बघा. खतरनाक म्हणजे खतरनाक नाद विषय आहे. हीच माझी इच्छा आहे. बघू शकताय संपूर्ण मोठाच्या मोठा आपल्याला प्रिव्ह्यू आता बघायला भेटला. फक्त नक्कीच जरा अवघच पहिल्यांदा ओपन करा तुम्ही काय कळतंय काय नाही बघा. प्रॅक्टिस करा जरा यावर. नक्कीच जर कम्फर्टेबल वाटलं कमेंटमध्ये कळवा. बाकी आपण बघा पुढच्या गोष्टी. ओके बाकी या PhD आपण पुढे देऊयात जेणेकरून पहिल्यांदा तुम्ही प्रॅक्टिस जरा करा. त्यानंतर या पुढे आपण देऊयात काळजी करू नका. ओके भरपूर PhD आपण देणार आहे. जसं की आता हे जे संपूर्ण आहे ना जन्मदिनाची विदेश शुभेच्छा दिन सगळे जे काही म्हणजे बड्डे सेक्शनचे सगळे देऊयात आपण काळजी करू नका. फक्त कशी वाटली ॲप्लिकेशन यासाठी आपण हे केले. बाकी PhD आपण बल्कमध्ये देऊयात. ओके लवकरच ट्युटोरियल आणत पार्ट 3 ह्यावर जर ढीक प्रेम दिला जसं की त्या ट्युटोरियलला जसं ढीक प्रेम दिला तसं ह्या पण बघा. आणि ते जर कोण बघितलं नसेल तर ते लवकरात लवकर जाऊन बघा. इम्पॉर्टंट आणि विषय आहे. ओके तर भेटलो लवकरच आपण एकदम चांगल्या विषय ना व्हिडिओमध्ये. तर बाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. ढीक प्रेम बाय. धन्यवाद.